नमस्कार मित्रांनो, ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन या करंट अफेअरच्या मराठी एज्युकेशन चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। तर मित्रांनो, आपण तुमच्यासाठी रोजच्या रोज चालू घडामोडीचे प्रश्न हे मराठीतून घेऊन येत असतो। आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्यासाठी 15 फेब्रुवारी 2024च्या सर्व महत्त्वाच्या चालू घडामोडी या बघणार आहोत। मित्रांनो, तुम्ही चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल, सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे प्रत्येक दिवसाच्या चालू घडामोडीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन हे तुम्हाला सर्वात आधी मिळेल। तर चला मित्रांनो, वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। 18 फेब्रुवारी ते 9 मार्च या दरम्यान कोणत्या देशात मिस वर्ल्डची स्पर्धाही होणार आहे? मित्रांनो, 2024ची मिस वर्ल्ड ही स्पर्धा आपल्या प्याऱ्या भारतात होणार आहे। ही मिस वर्ल्डची स्पर्धा 71वी आवृत्ती असणार आहे, जी भारतात होणार आहे। तर मित्रांनो, भारतामध्ये शेवटचे आयोजन 1996 मध्ये भारतात झालेले होते, हा देखील पॉइंट लक्षात असू द्या। तर मित्रांनो, मनुषी छिल्लर ही 2017 मध्ये मिस वर्ल्ड ही भारतीय स्पर्धक ठरलेली होती, हा देखील पॉइंट लक्षात असू द्या। तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया। आशियाई विकास बँकेने भारताचे संचालक म्हणून कोणाची नियुक्ती केलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, मियो ओका। मित्रांनो, मियो ओका यांची आशियाई विकास बँकेने भारताचे संचालक म्हणून ही नियुक्ती केलेली आहे। तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया। फिनलँड देशाच्या राष्ट्रपती पदाची निवडणूक कोणी जिंकलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, अलेक्झांडर स्टब। मित्रांनो, अलेक्झांडर स्टब हे फिनलँड देशाचे राष्ट्रपती होणार आहेत, हा देखील पॉइंट लक्षात असू द्या। चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया। कोणत्या राज्य सरकारने हर घर रेशन योजना सुरू केलेली आहे? मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, पंजाब। मित्रांनो, पंजाब राज्य सरकारने हर घर रेशन ही योजना सुरू केलेली आहे। तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया। कोणाची चेन्नई सुपर किंग्सच्या ब्रँड अँबॅसिडर म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, कॅटरीना कैफ। मित्रांनो, कॅटरीना कैफ हिची चेन्नई सुपर किंग्स या क्रिकेट टीमच्या ब्रँड अँबॅसिडर पदी ही नियुक्ती करण्यात आलेली आहे। तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया। दिव्य कला मेळावा 2024चे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आलेले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, त्रिपुरा राज्यात दिव्य कला मेळावा 2024चे आयोजन हे करण्यात आलेले आहे। तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया। KPP नायबीआर पुरस्कार ह्या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेले आहे? मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, S सोमनाथ। मित्रांनो, KPP नायबर पुरस्कार या पुरस्काराने S सोमनाथ यांना सन्मानित करण्यात आलेले आहे। तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया। भारतातील पहिले आधुनिक छोटे प्राणी रुग्णालय कुठे सुरू करण्यात आलेले आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, मुंबई। मित्रांनो, भारतातील पहिले आधुनिक छोटे प्राणी रुग्णालय हे मुंबई येथे सुरू करण्यात आलेले आहे। चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया। टॉमटॉम ट्रॅफिक इंडेक्स 2023 नुसार जगात सर्वात स्लो शहर कोणते ठरलेले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, लंडन। मित्रांनो, टॉमटॉम ट्रॅफिक इंडेक्स 2023 नुसार सर्वात स्लो शहर हे जगातील लंडन ठरलेले आहे। तर मित्रांनो, 2 नंबरला आहे डर्बिन, हा देखील पॉइंट लक्षात असू द्या। तर मित्रांनो, आपण भारतातील सर्वात स्लो शहर देखील बघून घेऊया। तर पहिल्या क्रमांकाला आहे बंगळुरू, दुसऱ्या क्रमांकावर आहे पुणे, तर तिसऱ्या क्रमांकावर आहे नवी दिल्ली। हे सर्व पॉइंट लक्षात असू द्या। तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया। पेटीएम ई कॉमर्स प्रायव्हेट लिमिटेडचे नाव बदलून काय नाव ठेवण्यात आलेले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, पाई प्लॅटफॉर्म्स प्रायव्हेट लिमिटेड हे नाव आता पेटीएम ई कॉमर्सचे नाव बदलून ठेवण्यात आलेले आहे। तर मित्रांनो, अशाच रोजच्या रोज टॉप 10 करंट अफेअरचे प्रश्न बघण्यासाठी ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन चॅनलला तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल, सबस्क्राईब करून घ्या आणि बेलला प्रेस करा,
म्हणजेच प्रत्येक दिवसाच्या चालू घडामोडीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन ही तुम्हाला सर्वात आधी मिळून जाईल। मित्रांनो, व्हिडिओ हा आवडत असेल आणि व्हिडिओमधील प्रश्न देखील तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि आपल्या जवळच्या अभ्यासू मित्रमैत्रिणींना व्हिडिओ हा जास्तीत जास्त शेअर करा। याचा फायदा तुम्हाला आणि त्यांना येत्या परीक्षेमध्ये नक्कीच होणार आहे। मित्रांनो, पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन या करंट अफेअरच्या मराठी एज्युकेशन चॅनलतर्फे मनापासून धन्यवाद।